कॅप्टन खरात अध्यक्ष असलेल्या शिवनिका संस्थांसाठी दारणा धरणातून पाणी आरक्षित केल्याची माहिती समोर येते। तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने 39 लाख लिटर पाण्यासाठी शासन निर्णय काढला होता। शेतकऱ्यांच्या हक्काचं पाणी खासगी संस्थांना वळवल्याचा आरोप आहे। अमरावतीमध्ये वायगाव इथं राज्य सरकारच्या कर्जमाफी निर्णयाच्या पार्श्वभूमीवर कर्जमाफी आनंद उत्सव साजरा करण्यात आला। यावेळी बच्चू कडूंची लाडू तुला करण्याचं आयोजन केलं होतं, पण त्यांना लाडू तुला करण्यास त्यांनी स्पष्ट नकार दिला। कर्जमाफीचा खरा सन्मान नेत्याचा नसून संघर्ष करणाऱ्या शेतकऱ्यांचा आहे, असं बच्चू कडूंनी ठामपणे सांगितलं। मालेगावमधल्या गारपीटग्रस्त शेती पिकाची शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्याकडून पाहणी करण्यात आली। त्यांनी तातडीने पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या। यावेळी कृषी विभाग, महसूल विभाग, पंचायत समितीचे अधिकारी उपस्थित होते। देशाचे उपराष्ट्रपती सीपी राधाकृष्णन आणि राज्याचे राज्यपाल जिष्णुदेव वर्मा नागपूर दौऱ्यावर। रेशीमबाग इथल्या महर्षी सभागृहात आयोजित भारतीय युवा संसद 29व्या उद्घाटन सत्रामध्ये ते सहभागी होणार। माध्यमांवरती दाखवलेले काही व्हिडिओ काही वर्षांपूर्वीचे आहेत। घटना समजली तेव्हा मला धक्काच बसला। घटनेची निष्पक्षपणे चौकशी व्हावी, त्याबाबत पोलीस महासंचालकांची सुद्धा भेट घेतली। रुपाली चाकणकर यांनी राजीनाम्यानंतर सारवासारव केल्याचं पाहायला मिळालं। खासदार निलेश लंकेंनी माळीवाडा वेशीच्या जतन आणि संवर्धनासाठी केलेल्या पाठपुराव्याला यश आलं। अहिल्यानगरमधल्या 400 वर्ष जुनी ऐतिहासिक माळीवाडा वेस पाडण्याच्या हालचालींना पूर्णविराम मिळण्याची शक्यता आहे। ही वेस शहराची ओळख असून ती जपण्यासाठी सामाजिक संघटनांसोबत आपण ठाम असल्याचं त्यांनी म्हटलं। अहिल्यानगरमध्ये सायंकाळी 6 ते 10 दरम्यान होणाऱ्या लोड शेडिंग विरोधात खासदार निलेश लंकेंनी महावितरण कार्यालयामध्ये ठिय्या आंदोलन केलं। वीज कपातीमुळे स्थानिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावं लागत असून बिबट्याच्या दहशतीमुळे अंधारात राहणं धोकादायक बनले। यावेळी महावितरणच्या अधिकाऱ्यांशी झालेल्या चर्चेत लंकेंनी वीज कपात तात्काळ थांबवण्याची मागणी केली। ईद निमित्त खासदार प्रफुल्ल पटेल यांनी सर्व मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या। मुस्लिम बांधवांना ईद मुबारक म्हणत त्यांच्या आनंदात सहभागी होतो, अशा भावना प्रफुल्ल पटेल यांनी व्यक्त केल्या। देवाभाऊंनी औरंगजेबाची कबर तोडावी, तेलंगणामधले भाजप आमदार टी राजासिंग यांनी पुन्हा केलेलं वादग्रस्त विधान चर्चेत आले। टी राजासिंग यांचं पुन्हा वादग्रस्त वक्तव्य पाहायला मिळालं।